दरम्यान तेजस्वी यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला। काँग्रेस आणि आरजेडीनं चुका केल्या असं अंबादास दानवे म्हणाले। काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असल्याचंही दानवेंनी म्हटलंय। काँग्रेस फक्त जागा वाटपात मोठा वाटा मागतं। अंबादास दानवेंनी काँग्रेसवर हा निशाणा साधलाय। काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते। प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं। जागा वाटपाचा घोष शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे। काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या, ती जागा लढा, ही आम्ही लढतो, ती आम्ही लढतो, कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन आमच्या पंजावर लढा, असं सगळीकडे चालतं। मला असं वाटतं हे काही योग्य नाही आहे। हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं, जे बिहारमध्ये शिकले नाही। महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते। परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली। तर बिहारमध्ये तेजस्वी यादवांचा चेहरा घोषित केलाच होता असं वडेट्टीवारांनी उत्तर दिलंय। महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जागा वाटपाचा तिढा सर्वांमुळेच झाला होता असं प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी दानवेंना दिलंय। घडलेल्या घटनेवर चर्चा करण्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे। महाविकास आघाडी म्हणून सर्व निवडणुकीमध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे। अंबादास दानवेंच्या या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता। उलट भाजपानीच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं। महागठबंधनी चेहरा दिला। आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत। कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला। जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत त्या सगळ्यांमुळेच झाला आहे। हे सगळं सर्वश्रुत आहे। आता झालेले काही घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढे जायची तयारी ठेवली पाहिजे आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे।